नमस्कारः स्वागतम् अत्र सर्वेषाम् अस्मिन् संस्कृतसीरीजमध्ये अहम् अस्मि अश्विनी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अष्टमी कक्षायां संपूर्ण संस्कृतम् आमोद पाठ्यपुस्तके वर्णानां संवादः वर्णमालांचा अभ्यास करणार आहोत। द्वितीयः घटकः या घटकातील सुरुवातीलाच अगदी व्याकरणाचा आपल्याला अभ्यास आहे आणि तो म्हणजे वर्णमाला। संस्कृत वर्णमाला किती आणि त्या कशा आहेत आणि त्या वर्णांचा संवाद कसा छान पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे हे आपण बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर पहा विद्यार्थ्यांनो, सप्तमः पाठ वर्णानां संवादः वर्णांचा संवाद द्वितीयः घटकः। प्रथम घटक आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे किंवा शिकलेलो आहे। प्रत्येक गद्य पाठाचा पहिला घटकातील अभ्यास तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता आणि त्याच्यावरच्या ज्या कृती आहेत त्या सोडवू शकता। तर आज आपण द्वितीय घटकाला सुरुवात करूया। वर्णांचा संवाद वर्णानां संवादः म्हणजे काय? वर्णांचा संवाद। आता सुरुवातीला वर्णांचा संवाद पाहण्या अगोदर आपल्याला शिकण्या अगोदर वर्ण या शब्दाचा अर्थ काय हे कळलं पाहिजे। भाषेतील सर्वात लहान घटक त्याला वर्ण असं म्हणतात। भाषेतील वर्णांचा समूह त्याला वर्णमाला असं म्हणतात। अगदी छोटा घटक असतो तो वर्ण आणि अशा वर्णांचा एकत्रित केलेला जो समूह आहे तो वर्णमाला। संस्कृत भाषेमध्ये वर्ण दोन प्रकारचे आहेत, स्वर आणि व्यंजने। स्वर म्हणजे काय? तर स्वर हे स्वतंत्रपणे असतात आणि व्यंजन हे स्वरांच्या मदतीने किंवा स्वरांच्या आश्रयाने बोलली जाणारी अशी ही व्यंजने असतात। संस्कृत वर्णमालेमध्ये स्वर जे आहेत ते 13 आहेत आणि व्यंजने जी आहेत ते 33 आहेत। त्रयस्त्रिंशत् आणि स्वर किती आहेत? 13। म्हणजेच इथे आपल्याला जो स्वर आणि व्यंजन यांच्या एकत्रित येण्याने किंवा स्वर व्यंजन कसे तयार होतात हे आपण या वर्णानां संवाद पाठातून शिकणार आहोत। तर बघा मुलांनो, आपल्याला इथे सांगितले सुरुवातीला अ आ इ ई उ ऊ रू रू ऋ ए ऐ ओ औ। बघा हे कशा पद्धतीने सांगितलेलं आहे। हे आपल्याला जे दिसतात हे जे आपल्याला स्वर दिसतात ते कसे आहेत बघा। अ आ इ ई उ ऊ असं याला म्हणू आपण ऱ्हस्व आणि दीर्घ। रू रू हा जो दिसतोय आपल्याला हा कसा आहे? रू ऱ्हस्व आणि दुसरा जो आहे तो आपल्याला इथे दीर्घ रू दिसतोय। रू रू ऋ हे रू दीर्घ आणि ऋ हे संस्कृत भाषेमध्ये दोन वर्ण आपल्याला जे मराठी व्याकरणात दिसत नाहीत ते इथे संस्कृत वर्णमालेमध्ये दिसून येतात। आणि त्याच्यानंतर ए ऐ ओ आणि औ असे हे आपल्याला स्वर इथे आहेत। आता हे स्वर आपल्याशी बोलतात आपल्याला फक्त माहिती करून दिलेली आहे या पाठात। तर अक्षरे ही स्वतःच जर बोलायला लागली तर ती कशी काय बोलतील अशी कल्पना जर आपण केली। बघा एखादा माणूस बोलताना आपलं नाव सांगतो किंवा गाव सांगतो, सहजतेने सांगतो, तसे हे वर्ण आपलं जन्मस्थान सांगतात आहे। सगळे हे भारतीयच आहेत आपण जर विचार केला तर, पण एक वर्ण म्हणतो मी महाराष्ट्रातला, एक म्हणतो मी बंगालमधला, किंवा असं जेव्हा आपण ओळख एकमेकांची माणसांची पण करून घेतो तसे हे वर्ण आपल्याशी सांगतात आहे। काही वर्ण म्हणतात आम्ही ओष्ठ्य आहे आपला परिचय करून देताना, काही वर्ण म्हणतात आम्ही दंत्य आहे की नाही हे गमतीदार। म्हणजे अक्षरे शब्द किंवा वाक्ये ही एखाद्या जिवंत माणसांप्रमाणे जर वाटली तर आपल्याला भाषा खूप चांगल्या प्रकारे शिकता येईल, भाषा ही आत्मसात करता येईल। आणि हीच कल्पना या पाठामागे आपल्याला दिलेली। सरळ सरळ वर्ण किती आहेत, व्यंजन किती आहे असं न सांगता ते वर्ण आपल्याशी बोलतात आहे।
संवाद करतात ते, आणि हेच संवाद आपल्याला इथे शिकायचं आहे. आता हे आपण सगळे जे 13 स्वर आहेत हे वाचले, पण आता ते आपल्याशी काय बोलतात ते बघा बरं, ते आपल्याशी काय बोलतात ते आता. बघा, वयम सर्वे काय म्हणतात ते बघा, ते वयम सर्वे स्वरः, आम्ही सगळे स्वर आहोत. रू रू ऋलू एते अपि स्वरः एव. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे संस्कृत वर्णमालेमध्ये हे 3 स्वर आपल्याला दिसतात, ते सुद्धा स्वर आहेत. एते अपि स्वरः एव म्हणजे हे स्वरच आहेत. ऋग्वेदः, ऋग्वेदामधला ऋ, ऋषीही ऋ, आदीनां शब्दानां अग्रस्थाने ऋ इति स्वरः. ऋग्वेदः, ऋषीः या शब्दांमध्ये सुरुवातीला जो ऋ आला आहे तो सुद्धा कसा आहे, स्वर आहे. स्वरांमध्ये त्याची गणना केली जाते. म्हणजेच हे स्वर आपल्याशी बोलताना परिचय करून देतात की इतर स्वरांची आपल्याला मराठी व्याकरणातून माहिती असते किंवा आपण ते शिकलेले अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ. पण ऋ, ऋ, ऋ हे सुद्धा स्वरच आहेत. म्हणजेच ऋग्वेदमधला ऋ, ऋषीमधला ऋ, हे सगळे शब्द सुरुवातीला जे आहेत, अग्रस्थानी आहेत, ते त्यातील ऋ हा सुद्धा स्वर आहे. आणि हे स्वर आपल्याशी संवाद करून असं आपल्याला सांगतात. ते येते लक्षात. आता बघा, आपल्याला इथे काय सांगितले, एक आपल्याला चिन्ह दिसते, अनुस्वाराचं चिन्ह आहे. अक्षरांच्या वर जो अनुस्वार असतो तो मराठी व्याकरणात पण आपण, मराठी व्याकरण काय भाषेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो. त्याला काय म्हणतात किंवा तो संस्कृतात कसा त्याचा वापर करावा किंवा संस्कृतात कसं त्याचा उपयोग केला पाहिजे. अहम अनुस्वारः, तो अनुस्वार आपल्याशी बोलतोय, काय म्हणतोय, कह वदती अहम अनुस्वारः, मी कोण आहे, अनुस्वार. अहम तू स्वराणाम आश्रयेणेव तिष्ठामि, मी स्वरांच्या आश्रयानेच राहतो. तो म्हणतो मी या सगळ्या स्वरांच्या आश्रयानेच राहतो. किम मम उच्चारणं कर्तुम इच्छसी, माझं उच्चारण तुम्ही काय करू इच्छिता. तर्हि वद, तर मग बोला. वद म्हणजे सांग. आम, इम, इति. माझा जो एक फक्त इथे अक्षरांच्या वर आपल्याला टिंब दिसते त्याला अनुस्वार संस्कृतात म्हणतात, अनुस्वारः. आणि याचा उच्चार करताना तो आपल्याला सांगतोय मला काय म्हणा, वद म्हणजे म्हणा, असं म्हणा, आम म्हणा, इम. जसं त्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे तसा उच्चार माझा करा, अर्थाप्रमाणे आम करा किंवा इम असा करावा. म्हणजे अनुस्वाराची ओळख फक्त आपल्याला एवढं एक टिंब दाखवून नाही केलेली आहे, तर आपल्याला खूप छान पद्धतीने तो अनुस्वार आपल्याशी संवाद करतोय आणि म्हणतोय की मी स्वरांच्या आश्रयानेच तिष्ठामी म्हणजे राहतो आणि माझं उच्चारण करण्याची इच्छा आहे का तुम्हाला, तर मग बोला, म्हणा. काय म्हणायचे, आम, इम, इति म्हणतो आपण. मराठीत जर असं एखादं अनुस्वाराचं शब्द आलं असेल तर आपण त्याचा उच्चार असाच करतो आणि तो आपल्याला आता पुढे शिकताना कळणार आहे. फक्त आता लक्षात ठेवायचं अनुस्वारः, आणि अनुस्वाराचा उच्चार आम, इम असा होतो. तर बघा विद्यार्थ्यांनो, स्वरांचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला 2 स्वराश्रित बघायचे आहेत. ते स्वराश्रित बघूया. अहम अनुस्वारः, अक्षरांच्या वर जे टिंब दिलेलं असतं ते आपण मराठी व्याकरणात पण शिकतो, संस्कृत व्याकरणात त्याला अनुस्वार असं म्हणतात. अहम अनुस्वारः, अहम तू स्वराणाम आश्रयेन तिष्ठामि, स्वरांच्या आश्रयानेच मी राहतो. तो आपल्याशी बोलतोय अनुस्वार आणि काय म्हणतो, तरीही मम उच्चारणं कर्तुम इच्छसी, तर माझा उच्चार करण्याची तुला इच्छा आहे का. तरीही वद, तर म्हण. आम, इम. असाच उच्चार बहुतेक वेळेला आपण करत असतो अनुस्वाराचा, आणि तो असा करावा अनुस्वाराचा उच्चार. आणि इथे आपल्याला तेच अनुस्वार आपल्याशी बोलतोय, संवाद साधतोय आणि काय म्हणतोय आपल्याला की मी अनुस्वार आहे, मी स्वरांच्या आश्रयाने राहतो, स्वरांच्या आधाराने राहतो. माझा उच्चार करण्याची तुला इच्छा आहे काय, तर मग मला असे म्हण. असा उच्चार नेहमी आपण
अनुस्वाराचा करतो. येते लक्षात. त्याच्यानंतर आपण आता स्वराश्रित दुसऱ्या विसर्गाकडे जाऊया. बघा, विसर्ग 2 डॉट इथे आपल्याला जे दिसतात आहे त्याला काय म्हणतात? विसर्ग. अहम विसर्ग हा विसर्ग बोलतोय आपल्याला. अहम विसर्ग हा मी विसर्ग आहे. मम अपि उच्चारणं स्वरैः सह भवति. माझे सुद्धा उच्चारण स्वरांसोबतच होते. म्हणजे तो सुद्धा स्वराश्रित आहे, स्वरांच्या आश्रयाने राहतो. यदि माम वक्तुम इच्छसी, जर मला बोलण्याची इच्छा असेल तर म्हण. आहा, इही, उहू. तर मला आहा असा माझा उच्चार कर, इही कर किंवा उहू कर. जो तिथे शब्द जसा दिलेला असेल, शेवटचा वर्ण, त्याप्रमाणे माझा उच्चार कर किंवा मला म्हण. विसर्ग आणि अनुस्वार ही दोन्ही गोष्टी आपण स्वराश्रित आहेत. हे आता आपण पाहिलं. आता त्याच्या पुढे आपल्याला बघूया, व्यंजनांकडे जाऊ आपण. येते लक्षात व्यंजनं काय सांगतात ते आपल्याला. आता व्यंजनांकडे आपण जाऊया. स्वर आणि स्वराश्रित शिकल्यानंतर व्यंजने आपल्याला काय म्हणतात बघा. क, ख, ग, घ, ञ. वयम व्यंजनानी, आम्ही व्यंजने आहोत. वयम सर्वे सहोदराः, आम्ही सगळे भावंड आहोत. आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत. क वर्गीय, आम्ही क वर्गीय आहोत. आम्ही क वर्गात मोडतो. अस्माकम उच्चारणं कंठे भवति, आमचा उच्चार कंठातून होतो. अतः वयम कंठ्याः, म्हणून आम्ही कंठ्या आहे, म्हणजेच आम्हाला कंठ्या असं म्हणतात. आता हे कंठ्या किंवा कंठातून उच्चार होणं म्हणजे काय? क, ख, ग, ग. आपण पण म्हणून बघूया क, ख, ग, ग. बघा, क, ख, ग, ग जर तुम्ही म्हटलं तर काय लक्षात येते आपल्याला? नाही टाळूचा स्पर्श होत, दाताचा होत किंवा जिभेचा होत किंवा मूर्धाचा, कुठला स्पर्श न होता कंठातूनच ते व्यंजनं आपली बाहेर पडतात. ते म्हणजेच क, ख, ग, ग, य, म्हणून ते कंठ्या असं त्याला म्हणतात. अशा पद्धतीने इथे खूप छान आपल्याला कंठ्य वर्गीय कोणते आहेत तर आपल्याला कोणते सांगता येणार आहे? क, ख, ग, घ, ञ. बघा, शेवटचं हे जे आहे त्याला ञ असं म्हणतात. आपण ड वगैरे असा उच्चार करतो, पण तो अपभ्रंश केला त्याचा. हे अनुनासिक आहेत शेवटचे सगळे हे व्यंजनातले, आणि शेवटचे जे वर्ण आहेत याला अनुनासिक, कारण त्याचा उच्चार नासिकेतून होतो आणि म्हणून त्याला काय म्हणतात? अनुनासिक असं म्हणतात. आणि त्याचा उच्चार करताना कसा करायचा असतो? नाकातून, नाकावाटे करायचा असतो, नाकाद्वारे करायचा असतो. क, ख, ग, घ, ञ. येतं लक्षात. त्याच्या पुढचं वर्गीय आपण आता घेऊया. कुठलं वर्गीकरण केलेलं आहे आपल्याला इथे? च, छ, ज, झ, ञ. बघा, च, छ, ज, झ, ञ. याचा पण उच्चार बघा. आपण म्हणताना त्र वगैरे म्हणतो बघा, बरेचदा चुका करतो बोलताना, पण तसं न करता ञ हा पण उच्चार आपल्याला नाकातून. क, च, छ, ज, झ, ञ. वयमपि सहोदराः, च वर्गीय आपल्याशी बोलतात. काय म्हणतात ते? आम्ही सुद्धा भाऊ भाऊ आहे, भावंड आहेत आहोत. च वर्गीय, च वर्गात आम्ही मोडतो. अस्माकम उच्चारणस्थानमस्ति तालुः, आणि आमचं उच्चारस्थान काय आहे? तालू आहे. अतः वयम तालव्याः, म्हणून आम्ही कोण आहोत? आम्हाला काय म्हणतात? तालव्या असं म्हणतात. बघा, म्हणून च, छ, ज होतो की नाही, टाळूचा स्पर्श होतो, म्हणून तिथे तालव्या. त्याच्याशिवाय आपल्याला हे म्हणता येणार नाही. हे वर्गीय, च वर्गीय, च, छ, ज, झ वेगळं कंठातून काढा बरं, नाही बोलू शकत आपण. अशा पद्धतीने इथे खूप छान आपल्याला प्रत्येक व्यंजनाचा वर्ग केला, वर्गीकरण केलं, आणि ते कसे आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे ट वर्गीय आता आपल्याला बघायचं आहे. ट, ठ, ड, ढ, ण. शेवटचा अनुनासिक आलाय परत इथे, ण. येतं लक्षात. अनुनासिकच आहे, नाका त्याचा उच्चार केला. वयम खलु ट वर्गीय, आम्ही ट वर्गीय आहोत. बरोबर आहे. अस्माकम उच्चारस्थानं वर्धते मूर्धा, आमचं उच्चारस्थान मूर्ध आहे. अतः वयम मूर्धन्याः, म्हणून आम्ही कोण? आम्हाला काय म्हणतात? आम्ही मूर्धन्य आहोत. ट, ठ, ड, ढ, न. बघा, वरच्या स्थानात त्याचा उच्चार करताना होतो, कंठातूनही होत नाही आणि टाळूचाही स्पर्श जास्त होत नाही, तर वरच्या स्थानातून मस्तकाद्वारे. मूर्धा म्हणजे डोके किंवा मस्तक असा त्याचा अर्थ. म्हणून तिथे आपल्याला सांगितलं आहे की ट, ठ, ड, ढ, न मूर्धन्या किंवा मूर्धा आमचं उच्चारस्थान आहे, असं आपल्याला ते सांगतात. आहे ट वर्गीय व्यंजन आपल्याला बोलतात. त्याच्या पुढे अग्रे गच्छामः.
त थ द ध न. त थ द ध न काय सांगतात ते? वयम तवर्गीय, वयम दंत्या. आम्ही तवर्गीय तर आहोत, पण आम्हाला काय म्हणतात? दंत्या म्हणतात. अस्माकम उच्चारणे जिव्हा दंतान स्पृश्यती. जिव्हा म्हणजे जीभ. आमचा उच्चार करताना ही जीभ आहे ती दातांना स्पर्श करते. करते का? त थ द ध न. तुम्ही करून बघा विद्यार्थ्यांना. त थ द ध बघा होतोय की नाही? जीभ आणि दाताचा स्पर्श केल्याशिवाय झाल्याशिवाय हे उच्चारण या वर्गाचं होत नाही. तवर्गीय म्हणजेच हे कसे आहेत? आपल्याला दंत्या. म्हणून त्या वर्गीकरणाला तवर्गीयांना काय म्हटलेलं आहे? दंत्या असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. प फ ब भ म. बघा आता प फ ब भ म. वयम प वर्गीय. आता प वर्गाकडे आपण जातोय. प वर्गात आम्ही प वर्गीय आहे. आम्ही प वर्गात मोडतो. अस्माकम उच्चारणे ओष्ठो सम्मिलितः. आमचं उच्चारण करताना ओष्ठो सम्मिलित. ओठ एकत्रित मिटतात. सम्मिलित म्हणजे मिटतात. वयम खलु ओष्ठ्या. आणि आम्ही खरोखर म्हणून काय आहे? ओष्ठ्या आहे. आता आपण जाऊया पुढच्या व्यंजनांकडे. पुढे काय दिले बघा व्यंजन? य. य आपल्याशी काय संवाद करतोय? अहम तालव्य. य म्हणतोय मी तालव्य आहे. याचा उच्चार करताना टाळूला स्पर्श होतो म्हणून य तालव्य. र अहम मूर्धन्य. र हा उच्चार करता नाही म्हणून तो म्हणतोय की अहम मूर्धन्य. ल अहम दंत्या. लचा उच्चार करता नाही तिथे दाताचा स्पर्श होतो किंचितसा म्हणून तिथे ल अहम दंत्या असं आपल्याला बोलतोय. व अहम दंतोष्ठ्या. आता दंतोष्ठ्या म्हणजे काय? दंत आणि ओष्ठ असं एकत्रित तिथे दोन अवयवांचा उल्लेख केलेला आहे. दंत म्हणजे दात आणि ओष्ठ म्हणजे ओठ. व असा उच्चार केला तर बघा आपलं थोडंसं तोंड निमुळतं होतं व किंचित, आणि तिथे दात आणि ओठांचा स्पर्श होतो म्हणून तो दंतोष्ठ असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक व्यंजन कसं आहे वर्गीकरण करून आपल्याला सांगितले आधी, आणि आता हा प्रत्येक वेगवेगळा पण आपल्याला इथे सांगितलेलं आहे, तो पण आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे. रिक्त स्थानाने पुरं येतं, तालिकाम पुरं येतं. अशा कृती तुम्हाला कृतीपत्रिकेत येऊन कोणते कंठे आहेत, तालव्य आहेत किंवा दंत्य कोणते आहेत हे तुम्हाला या सगळ्या व्यंजनांचा अभ्यास करून त्या तालिका पूर्ण करता येणार आहे. चला पुढे जाऊया आता. श. श काय म्हणतो बघा. यदा मम उच्चारणं भवति तदा जिह्वायाः मध्य तालू किंचित स्पृश्यति. तालूम किंचित स्पृश्यति. जेव्हा माझे उच्चारण होते तेव्हा जिभेचा मध्य तालूला किंचित स्पर्श करतो. यथा शशकः इति शब्दे. शशक हा शब्द जरा उच्चारून बघा विद्यार्थ्यांनो. हा शशक शब्द उच्चारला तेव्हा आपल्याला तिथे किंचित टाळूला स्पर्श केला जातो जिभेचा. श. शाळा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा शाळा म्हणताना आपल्याला तिथे थोडा त्या टाळूला स्पर्श होतो. आता हा अहम तालव्य म्हणून श काय म्हणतो आपल्याला? श हा तालव्य. मी तालव्य आहे. पुढचा घ्या व्यंजनाचा भाग प्रकार श. आता बघा हा श आहे. हा श पण कसा आपल्याला इथे बोलतोय. यदा मम उच्चारणं भवति तदा जिह्वायाः पृष्ठभागः मूर्धानं किंचित स्पृश्यति. जेव्हा माझं उच्चारण होते तेव्हा जिभेचा पृष्ठभाग मूर्धानं किंचित स्पृश्यति मूर्धेला स्पर्श करतो. श. षटकोण असा जेव्हा आपण म्हणतो या शब्दामध्ये बघा षटकोण. यथा षटकोण या शब्दामध्ये थोडा जिभेचा पृष्ठभाग मूर्धेला स्पर्श करतो. अतः अहम मूर्धन्या. म्हणून मी मूर्धन्य आहे. त्याच्या पुढे घ्या स. यदा मम उच्चारणं भवति तदा जिह्वायाः अग्रम दंतान किंचित स्पृश्यति. जेव्हा माझे उच्चारण होते तेव्हा जिभेचे टोक, अग्र म्हणजे काय? टोक, दंतान किंचित स्पृश्यति दातांना स्पर्श करते, किंचित स्पर्श करते. स म्हणून बघा स मागचा टाळू किंवा मागच्या जिभेच्या भागामध्ये हा आपल्याला उच्चार होताना दिसत नाही. सचा पुढेच येतो अग्रभागी स. यथा समीरह. बघा समीरह म्हणतानाही आपल्याला तसंच होतं. आणि इथे असे अनेक शब्द असतात आपल्याला की त्या शब्दामध्ये स म्हणताना
जिभेचं अग्रटोक किंवा टोक जे आहे ते टोकच आपल्याला तिथे स्पर्श होतं. अथ अहम दंत्या, म्हणून तो दंत्य आहे. तो म्हणतो की मी दंत्य आहे. आता हो, अहम कंठ्या, क ख ग घ प्रमाणे कंठ, हो बरोबर आहे, कशाचा स्पर्श होत नाही, कंठातून उच्चार होतो, म्हणून तो अहम कंठ्या हा हो कंठ्या. क्ष, आता हे संयुक्ताक्षर आपल्याला शिकायचे आहेत. क्ष हा कसा तयार झाला आहे हे आपल्याला पहिले बघायचं आहे. क अधिक श, क आणि श षटकोनाचा या दोन्हींनी मिळून, या दोन व्यंजनांनी मिळून एतयोः संयोगेन अहम भवामी, या दोघांचा संयोग होऊन मी तयार झालो आहे. अतः अहम संयुक्ताक्षरम, म्हणून मी संयुक्ताक्षर आहे. या संयुक्ताक्षर या शब्दाचा अर्थ काय होतो, जोड, त्याला जोड शब्द किंवा त्याला काय म्हणू आपण, एक जोड अक्षर असं आपण म्हणू. आणि ते कसं तयार झाले तर इथे आपल्याला त्यांनी सांगितले आपल्याला की मी कसा तयार झालो आहे, तर या संयुक्ताक्षराने किंवा जोड व्यंजनाने, शब्दही नाही म्हणू, जोड व्यंजनाने तयार झालो. येते लक्षात. त्याच्यानंतरचं ज्ञ, ज्ञ पण तसंच तयार झाला. दोन संयुक्ताक्षर आहेत, जसे दोन स्वराश्रित आहेत अनुस्वार आणि विसर्ग, तसे हे ज्ञ हा पण संयुक्ताक्षर आहे. ज अधिक ज्ञ, य कोणता, च छ ज ज य मधला शेवटचा अनुनासिक. एतयोः संयोगेन अहम भवामी, ज आणि ज्ञ यांच्या संयोगाने मी झालो आहे. अतः अहमपि संयुक्ताक्षरम, आणि म्हणून मी संयुक्ताक्षर, संयुक्त व्यंजन आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे या सगळ्या वर्णांचा अभ्यास कशा पद्धतीने केलेला आहे, तर वर्णानाम संवाद या पाठाच्या नावाप्रमाणेच संवादातून हा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा संवाद सारखा सारखा वाचन करा. कोणते वेगवेगळे वर्गीय आपल्याला व्यंजनं दिलेली आहेत त्याचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच तिथे तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला कृती सोडवता येणार आहे. तर आज आपण जे वर्ण शिकलोत किंवा व्यंजनं शिकलो, वर्णमाला, एकूणच वर्णमाला हा व्याकरण घटक आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील शिकलेलो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहून पहिल्यांदा जर हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सहज मिळतील आणि ते तुम्हाला पाहता येतील. आणि तुमच्या काही शंका असतील भाषाभ्यासविषयी किंवा या व्याकरणाविषयी तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडले असतील तरी पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आज आपण इथेच थांबूया. अत्रैव सर्वे विरमामः, अग्रिमे भागे पुनर्मिलामः. धन्यवाद.